या वर्षीचा पाऊस विदर्भासाठी संकटाचा ठरला। मराठवाडा आणि सोलापूर भागात पावसाच्या रौद्र रूपानं शेतकऱ्यांची स्वप्नच वाहून गेली। पिकं, गुरंढोरं, घराचा आधार सगळंच पाण्यात गेलं। पण या सगळ्या अडचणींमध्येही शेतकरी हार मानत नाही। तो पुन्हा उभा राहतोय मेहनतीच्या आणि आशेच्या बळावर। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 2215 कोटी रुपयांची मदत केली। अशा कठीण काळात सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं, त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सोय केली आणि जाहीर केलेली मदत तातडीने त्यांच्या खात्यात जमा केली। आणि यानंतर आता त्या शेतकऱ्यांच्या या संघर्षाला केंद्र सरकारकडूनही मोठा हातभार मिळालाय। केंद्राने महाराष्ट्रासाठी 1,500 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे। NDRF अंतर्गत राज्य सरकारला दुसरा हप्ता देण्यात आलाय। ही केवळ आर्थिक मदत नाही, ही आहे कष्टानं जगणाऱ्या शेतकऱ्याच्या जगण्याला दिलासा। पिकं गेली तरी आशा नाही गेली, कारण आपलं सरकार त्यांच्या पाठीशी वेळोवेळी उभं राहिलंय। सरकारचा हाच दिलासा हजारो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुलवणार आहे।